शिर्डी नगर पंचायतीमध्ये पहिल्या सर्वसाधारण सभेत झालेल्या गोंधळामुळे राजकारण चांगलंच तापलं आहे। एकमेकांवर आरोप प्रत्यारोपही सुरू झालेत। भाजपा गटनेते शिवाजी गोंदकर यांनी सत्ताधारी शहरामध्ये अतिक्रमणे वाढवत असून त्यातून पैसे कमवण्याचा धंदा सुरू केल्याचा आरोप केला होता आणि या आरोपांना नगरसेवक अभय शेळके यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले। शिर्डीमध्ये सर्वात जास्त हप्ते वसूल करणारे शिवाजी गोंदकर असल्याचा घणाघात शेळकेंनी केला। शिवाय नगरपंचायतीच्या जागेमध्ये अतिक्रमणे करून स्वतः गोंदकर पैसे कमाई करत असल्याचं म्हटलंय आणि याचबरोबर सभागृहाला स्वर्गीय बाळासाहेब विखेंचं नाव देण्यास विरोध होत असल्याबाबतही त्यांनी टीका केली। स्वतःची जागा वाचवण्यासाठी विखेंकडे चक्रा मारणारे आज उपकार विसरल्याची टीकाही अभय शेळके यांनी केली आहे। इथं शॉपिंग सेंटर आता ते छत्रपती शिवाजी शॉपिंग सेंटर आहे, ते शॉपिंग सेंटर नव्याने पाडण्याचा विषय भविष्यात त्यांनी घातलेला आहे आणि त्याच्यावर तिथले जे दुकानदार आहेत, व्यावसायिक आहेत, हे सगळे स्थानिक व्यावसायिक आहेत। त्यांनी त्या काळात डिपॉझिटचा लिलाव केला, त्या प्रत्येकाने डिपॉझिट भरलं आणि अशा लोकांना विस्थापित करण्याचा हा कट आहे। शिवाय या शहरामध्ये स्वच्छतेच्या नावाखाली खूप मोठं नाटक चालू आहे, लोकांची दिशाभूल करण्याचं काम चालू आहे आणि या शहरामध्ये अतिक्रमण जोरात वाढवतात आणि त्याच्या माध्यमातून पैसे कमवण्याची एक मोहीम जोरात चालू झाली। ह्या सगळ्या विषयांचा तपास लागला पाहिजे अशी आपल्याकडून आपल्याकडून ह्या सगळ्या घटनेची चौकशी व्हावी ही अशी विनंती मी आपल्याला करीत आहे। काल शिर्डी नगरपालिकेची सर्वसाधारण सभा झाली आणि त्या सभेनंतर शिवाजीराजे गोंदकर यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली। प्रतिक्रिया देत असताना शिवाजीराजे विसरले असतील, त्यांनी एक 2-4 आरोप केले। आरोप करण्यापूर्वी जर सगळा विचार केला तर त्यांनी असं म्हटलं की स्वच्छता जी चालली त्याच्या मागे मोठं राजकारण आहे। बहुतेक कदाचित शिवाजीराजांच्या डोळ्याला मोतीबिंदूचा आजार असेल, त्यांना सगळं भुरकं दिसतंय, स्वच्छता दिसत नाही, तर त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन करणं फार आवश्यक आहे। आणि जी स्वच्छता चालली आहे, खरं तर यांना ह्यापूर्वी कधी तशी स्वच्छता करता नाही आली शहराची, यांना कधी त्याची सवय नाही, यांना त्याची कधी आवड नाही आणि आता सर्वसामान्य जनतेपासून तर व्यापाऱ्यांपर्यंत व शेतकरी वर्ग सर्वच लोक आमच्या नगरपालिकेच्या कार्यपद्धतीवर खुश आहेत। त्यांना ह्यापूर्वी कधी 16 वर्षात कधी इतकी स्वच्छता बघायला नाही मिळेल, ती स्वच्छता ह्या ठिकाणी बघायला मिळते। आम्ही सर्वजण एक दिलानं काम करत असताना या स्वच्छते मोहिमेसाठी खऱ्या अर्थानं या शहराच्या प्रत्येक नागरिकाचं सहकार्य आहे आणि म्हणून आम्ही ही मोहीम आतापर्यंत यशस्वी करू शकलो। स्वच्छतेच्या नावाखाली अतिक्रमण बसवतो आणि हप्ते वसूल करतो वगैरे असं काहीतरी बोलले ते। तर शिवाजीराजे सध्याला शहरात 1 नंबर हप्ते वसूल करत असतील तर शिवाजीराजे गोंदकर। त्याचं कारण असं आहे की त्यांचे जेवढे हॉटेल्स आहेत, हॉटेलच्या पुढं नगरपालिकेची जागा आहे आणि नगरपालिकेच्या जागेत त्यांनी दुकानं बसवलेली आहेत। इवन त्यांचं जर घर बघितलं ना तर घरात जायला रस्ता नाही, अगदी माणसाला आहे ना तिरकं होऊन जावं लागतं, पण घराच्या तोंडावर त्यांनी दुकानं त्या ठिकाणी बसवलेली आहे, ते पण नगरपालिकेच्या हद्दीमध्ये। त्यांचं गावातलं दुकान आहे, हॉटेल आहे, त्याच्या बाहेरसुद्धा त्यांनी दुकानं बसवलेलं आहे। आज सगळ्यात 1 नंबरचे पैसे नगरपालिकेच्या जागेत अतिक्रमणात लोकांना बसून कमवत असेल तर शिवाजीराजे गोंदकर। त्याचं मी सांगायला काय म्हणजे गरज नाही, आवश्यकता नाही, हे पूर्ण शहराला दिसतंय। हे कसं आहे की दुसऱ्याच्या जागेत नगरपालिकेच्या जागेतनं जी वसुली मिळते, त्यांना जे पैसे मिळतात ना, त्याच्यामुळे ती मस्ती आहे। ज्यावेळेस अतिक्रमण पथकाचे लोक जातात ना अतिक्रमण काढायला, मग शिवाजीराजे आडवे येतात। त्यांचं म्हणणं असं असतं, मी गावचा पाटील आहे, मी राजा आहे, अजिबात हात लावायचा नाही, स्वतः नगरसेवक आहे, अतिक्रमणाला बळ देता आणि आम्हाला नावं ठेवता। शहरात जर अतिक्रमण होऊन द्यायचं नसेल तर पहिलं शिवाजीराजेंनी स्वतःचं हॉटेलसमोर घरासमोरचं अतिक्रमण काढावं आणि मग दुसऱ्यांना उपदेश द्यावे। राहिला प्रश्न स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटलांचं नाव देण्यासंदर्भात सभागृहाला श्रद्धांजलीच्या निमित्तानं अनेक वक्त्यांच्या मनात आला विषय की तिचं नाव दिलं पाहिजे, कारण त्यांचं कर्तृत्व तसं होतं, या शिक्षण क्षेत्रात त्यांचं काम होतं, त्यांचं शेतकऱ्यांसाठी काम होतं, ह्या राज्यासाठी त्यांचं काम होतं, जिल्ह्यासाठी काम होतं आणि मग हे सगळं होत असताना नाव देणं हा काय राजकारणाचा भाग नव्हे। पण शिवाजीराजे विसरले असतील, एक तर आई वडिलांना आपण विसरले नाही पाहिजे, कारण त्यांनी आपल्याला जन्म दिलेला असतो आणि दुसरं ज्याने आपल्याला समाजात उभं केलं,
ज्या ज्या ठिकाणी आता शिवाजीराजांचे हॉटेल उभे आहेत, ई स्क्वेअर, जी स्क्वेअर, टेम्पल व्ह्यू, जेवढे असतील तेवढे सगळं त्या ठिकाणी रिझर्वेशन होतं. पूर्वीसुद्धा अनेक वेळेस ते रिझर्वेशन ताब्यात घेऊन साईबाबा संस्थांनी प्रयत्न केला, ताब्यात घेऊन तिथं विकास करायचा, नगरपालिकेने प्रयत्न केला विकास करायचा, पण केवळ नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब त्या ठिकाणी होते. शिवाजीराजे त्यांच्याकडे 100 वेळेस गेले. खासदार साहेब आमचे पाहुणे म्हणत खासदार साहेबांच्या 100 वेळेस पाया पडले. आणि नंतर स्वतः नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना खासदार साहेबांनी पण सांगितलं, त्यावेळेस खासदार साहेब ज्यावेळेस हयात होते त्यावेळेस, आणि स्वतः राधाकृष्ण विखे पाटलांनी मीटिंग लावली राज्य शासनाकडं. मोठे उच्च अधिकारी होते त्या ठिकाणी, चीफ सेक्रेटरी होते, नगरविकास खाते सेक्रेटरी होते, आणि त्या ठिकाणी शिवाजी गोंदकरांना तिथं परवानगी देण्यात आली. आता परवानगी देण्यात आली, पण खालनं ठराव कोणी केला? नगरपालिकेच्या नगरसेवकांनी. त्यावेळेस त्या सभागृहात आम्हीच होतो. आमची 4थी टर्म आहे या सभागृहामध्ये. पण शिवाजीराजे विसरले सगळं, की ह्या सगळ्या नगरसेवकांचं सहकार्य होतं, त्याच्यानं नामदार राधाकृष्ण विखे पाटलांचा याच्यात मोठा वाटा होता. नाहीतर ही जागा सगळे पैसेसुद्धा तयार होते. साईबाबा संस्थांनी ही जागा ताब्यात घेण्यासाठी पैशाची सुद्धा व्यवस्था केली होती. शिर्डी नगरपालिका ज्यावेळेस जागा ताब्यात घेणार होती त्यावेळेस प्रायव्हेट कंपनीशी बोलून तत्कालीन त्यावेळेच्या नगराध्यक्षांनी ती जागा BOTवर करून ती विकसित करण्यासाठी सुद्धा पैशाची उपलब्धता केली होती. एवढं सगळं असताना आज खासदार साहेबांचं, स्वर्गीय खासदार साहेबांचं नाव द्यायला 1 नंबर विरोध करता येतं शिवाजीराजे गोंदकर. आमचं म्हणणं असं आहे, कालची सभा चालू असताना त्यांनी प्रामुख्याने सगळं त्यांना माहीत होतं की सभा एकदम योग्य विषय आहे. सभागृह चालू असताना त्यांना कुठंही म्हणजे बोलायला अडचण होणार नाही, त्यांनासुद्धा संधी मिळणार आहे. पण कुठंतरी दाखवायचं होतं मीपणा, की आम्ही 2-3 नगरसेवक काय करू शकतो, सभा आम्ही बंद पाडू शकतो वगैरे. पण गावात जो संदेश गेला लोकांना बिलकुल आवडलेलं नाही. इतकं सुंदर काम चालू आहे नगरपालिकेचं, असं आम्ही म्हणत नाही, असं जनता म्हणते. 5 वर्षात अनेक कामं होणार आहेत, भरपूर आम्ही विकास कामं करणार आहोत. जनता आमच्या पाठीशी आहेत. शिवाजीराजे गोंदकरसारखे 2-4 नगरसेवकांनी जरी विरोध केला तरी विकास कामाला कुठलाही अडथळा येणार नाही. ह्यापुढे सभागृहात आम्ही यांची जी नंगटशाही आहे याला चाप लावण्यासाठी आणि यांचं जे खोटं वक्तव्य असतं याला चाप लावण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक मिटिंगमध्ये आम्ही प्रिंट मीडिया आणि तुमची याची इलेक्ट्रॉनिक मीडिया यांना आम्ही आमंत्रित करणार आहोत, जेणेकरून पूर्ण शहराला तर कळेल वस्तुस्थिती काय असते.